BA भाग 2 सेमिस्टर 4 मध्ये अधिकोषण विषयात राज्य सहकारी अधिकोषाची कार्ये आपण पाहू। राज्य सहकारी अधिकोष हा सहकार व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च स्थानावर कार्य करणारा अधिकोष असल्याने त्यास शिखर अधिकोष असेही म्हटले जाते। प्रत्येक राज्यात एक सहकारी अधिकोष स्थापन करण्यात येतो। सहकार क्षेत्रातील सर्व बँकांची बँक म्हणून राज्य सहकारी अधिकोषाला कार्य करावे लागते। राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व रिझर्व्ह बँक यांच्यातील दुवा म्हणून ही बँक कार्य करते। त्यामुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची समतोल प्रगती घडवून आणणे, त्यांना अर्थसहाय्य देणे तसेच त्यांच्यासाठी निरसनगृहाची सोय उपलब्ध करून देणे इत्यादी उद्दिष्टे दृष्टीसमोर ठेवून ह्या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे। राज्य सहकारी बँकेची जी कार्ये आहेत ती कार्ये आपण पाहू। पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे। सरकार, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच व्यक्तिगत खातेदार, जिल्हा मध्यवर्ती बँका इत्यादींकडून राज्य सहकारी बँक विविध प्रकारच्या ठेवी गोळा करते व अशा ठेवींवर व्यापारी बँकेपेक्षा 0.25% अधिक व्याज देते। त्यानंतर दुसरं कार्य आहे कर्ज देणे। शेती विकासाच्या हेतूने जिल्हा बँकांना राज्य सहकारी बँक मध्यम मुदतीची कर्जे देते। तसेच सहकारी संस्थांचे समभाग खरेदी करणे, कृषी माल प्रक्रिया संस्थांमध्ये गुंतवणूक करणे यासाठी ती जिल्हा बँका व प्राथमिक सहकारी संस्थांनाही मध्यम मुदतीची कर्ज देते। त्याचप्रमाणे लघु उद्योगांना सहाय्य करणाऱ्या नागरी सहकारी बँकांनाही राज्य सहकारी बँक पुनर्वित्त पुरवठा करते। तिसरे कार्य आहे मध्यस्थ म्हणून कार्य करणे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच नाबार्ड यांच्यातील दुवा किंवा मध्यस्थ म्हणून राज्य सहकारी बँक कार्य करते। रिझर्व्ह बँकेकडून व नाबार्डकडून कर्ज घेऊन ती जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्ज उपलब्ध करून देते। चौथे कार्य आहे समन्वय प्रस्थापित करणे। राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्व सहकारी बँका व सहकारी संस्था यांच्यात समन्वय प्रस्थापित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही बँक करते। राज्य पातळीवर सहकार क्षेत्रातील शिखर बँक म्हणून ती सर्व सहकारी बँकांना मार्गदर्शन व मदत करते। व्यापारी अधिकोषांच्या दृष्टीने अशी रिझर्व्ह बँक अंतिम आश्रयदात्याचे कार्य करते। तसेच कार्य राज्यातील सहकारी बँकांबाबत राज्य सहकारी बँक कार्य करते। ही बँक राज्यातील सहकारी बँकांच्या केंद्रस्थानी कार्य करीत असल्यामुळे ती राज्यातील सर्व सहकारी बँकांमध्ये संतुलन साधण्याचे उत्तमपणे कार्य करते। उदाहरणार्थ, एखाद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे अतिरिक्त निधी असल्यास तो निधी गरजू जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वळवून ती कर्ज वाटपात संतुलन प्रस्थापित करते। त्यानंतर पाचवे कार्य आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नियंत्रण ठेवणे। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांची बँक म्हणून राज्य सहकारी बँक कार्य करीत असल्याने ती जिल्हा बँकांवर नियंत्रण ठेवते। जिल्हा सहकारी बँकांचे कामकाज योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही या संदर्भात ती जिल्हा बँकांच्या कार्यावर देखरेख ठेवते। त्यासाठी ती निरीक्षकाची नियुक्ती करते। त्यानंतर पुढचे कार्य आहे पतपुरवठ्याविषयी धोरण निश्चित करणे। राज्यातील पतपुरवठा करणाऱ्या सर्व सहकारी बँका व पतसंस्थांना कर्ज वाटपासंबंधी राज्य सहकारी बँकेची मान्यता घ्यावी लागते। त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील पतपुरवठ्यासंबंधी धोरण निश्चित करून
त्याविषयी निर्णय देण्याचे कार्य राज्य सहकारी अधिकोषांना करावे लागते. 7वी कार्य आहे व्यापारी बँक विषयक कार्य करणे. राज्य सहकारी बँकेला सामान्यतः व्यापारी बँक विषयक कार्य करण्यास मनाई असते. मात्र फेब्रुवारी 2013 पासून देशातील 31 राज्य सहकारी अधिकोषांपैकी 15 बँकांना रिझर्व्ह बँकेने बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे. त्यामुळे अशा परवानाप्राप्त राज्य सहकारी बँका देखील व्यापारी बँकांप्रमाणेच आपल्या सभासदांना हुंडा वटविणे, चेक वटविणे इत्यादी बँकिंग सेवा देत असतात. त्यानंतर शेवटची कार्य आहे सहकार क्षेत्राचे नेतृत्व करणे. राज्य सहकारी बँक सहकार क्षेत्रातील त्रिस्तरीय व्यवस्थेतील सर्वात वरच्या स्तरावर कार्य करीत असल्यामुळे आपोआपच राज्यातील सहकार क्षेत्राचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तिच्याकडे असते. प्रत्येक राज्यातील व पर्यायाने संपूर्ण देशातील सहकार चळवळ वाढावी यासाठी राज्य सहकारी बँका प्रयत्नशील असतात. त्या अनुषंगाने या बँका सहकार क्षेत्रासाठी अनुरूप धोरण कसे असावे यासंबंधी केंद्र सरकारला सल्ला देतात. सहकार चळवळ ग्रामीण भागात पोहोचवून ती रुजविण्याचे कार्य या बँका करीत असल्यामुळे एक प्रकारे त्या देशातील सहकार क्षेत्राचे नेतृत्व करतात. याशिवाय प्रक्रिया उद्योगांना पतपुरवठा करणे, परकीय चलनाचे व्यवहार करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कार्येसुद्धा राज्य सहकारी बँक करते.